संग्राम देशमुख यांना निवडून द्या, बाकीचं माझ्यावर सोडा, विकासाची गॅरंटी माझी. नितीन गडकरी. पलूस येथे जाहीर सभेत विजयाचा एल्गार, गर्दीचा महापूर. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाची भविष्य बदलण्याची क्षमता असलेले कष्टकरी नेतृत्व संग्राम देशमुख यांना निवडून द्या, बाकीचं सगळं विकासाचं माझ्यावर सोडा, विकासाची गॅरंटी मी देतो, विकासाची बुलेट ट्रेन दुप्पट गतीनं पळवा, असं आवाहन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. पलूस येथील बाजार मैदानावर भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत नितीन गडकरी बोलत होते. पलूस तालुक्यातील महिला आणि नागरिकांच्या प्रचंड गर्दीचा महापूर लोटला होता. या सभेत संग्राम देशमुख यांच्या विजयाचा एल्गार पुकारण्यात आला. माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, दत्तूशेठ सूर्यवंशी, पलूस पंचायत समिती माजी सभापती प्रदीप मोहिते यांच्यासह आदींची सुरुवातीला भाषणं झाली. संग्राम देशमुख यांच्या हस्ते नितीन गडकरी यांचा घोंगडे गळ्यात टाकून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नितीन गडकरी म्हणाले, ही निवडणूक संग्राम देशमुख यांच्या भवितव्याची नाही, तर जनतेच्या भवितव्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. सांगली जिल्ह्यातील टेंभू ताकारी योजनेला केंद्रातून मी 12,000 कोटी रुपये दिले आहेत. पाणी हा कळीचा मुद्दा आहे. काँग्रेसने त्यांचं केवळ राजकारण केलं. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आम्ही सिंचन योजना मार्गी लावल्या, त्यामुळे शेतकरी समृद्ध होत आहे. सांगली जिल्ह्यात 8,000 कोटींची कामे आम्ही केली आहेत. माणूस गुणांनी मोठा असला पाहिजे, पैशाने नाही. गुणांनी मोठा असणाऱ्या संग्राम देशमुख यांना तुम्ही निवडून द्या, बाकीचं सगळं माझ्यावर सोडा. पलूस कडेगावच्या विकासाची गॅरंटी मी देतो. केंद्रातून हवा तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस संग्राम देशमुख यांच्या पाठीशी आहेत, त्यामुळे बिनधास्तपणे आपण संग्राम देशमुख यांना निवडून द्या आणि आपल्या मतदारसंघाची विकासाची बुलेट ट्रेन दुप्पट गतीनं पळवा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. नितीन गडकरी म्हणाले, काँग्रेस हा व्यापारी पक्ष आहे, ज्यामुळे ज्या देशाचा राजा व्यापारी त्या देशातील जनता भिकारी अशी परिस्थिती होती. भाजपा महायुतीचे सरकार आल्यावर गेल्या 10 वर्षात देशाचं चित्र पालटलं आहे. सर्व खेडी जोडणारी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणली आणि 1,20,000 कोटींचा GDP वाढला. अत्यंत दुरावस्था असणाऱ्या खेड्यांचा विकास आम्ही केला. स्मार्ट विलेज तयार केली. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास ही भाजप महायुतीची कार्यपद्धती आहे. तर भाजपा महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख म्हणाले, पलूसमध्ये कामे शून्य झाली आहेत. पलूस शहराचा आराखडा तयार करताना कोणाचा तरी स्वार्थ साधण्यासाठी चुकीच्या पद्धतीने तो आराखडा तयार केला आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार पुन्हा आल्यावर चुकीचा आराखडा रद्द करण्यात येईल. जनतेला अपेक्षित असा नवा आराखडा तयार करण्यात येईल. उद्योग, शेती आणि सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी मला एकदा संधी द्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पलूस.